हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तापासूनच मी सुरुवात करते नवीन ब्लॉग टाकायला. तर भरपूर दिवसापासून गॅप पडलेला होता ब्लॉग टाकण्यासाठी, तर दिवाळीपासूनच मी सुरुवात करते. तर सगळ्यात आधी दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज पहिला दिवस होता दिवाळीचा, तो म्हणजे धनतेरस. म्हणजे वसुबारस हा पहिला दिवस होता, बट त्याचा ब्लॉग काय मी तयार केला नाही. तर धनतेरसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि पाहू शकता कामांची खूप सारी धावपळ चालू होती. तर सगळेजण कामाला लागले होते. मम्मी काय करत होती, रिया काय करत होती, आणि मी सगळ्यात मोठं काम म्हणजे मी रांगोळी काढत होती. आणि मला तेच काम जास्त आवडतं घरातल्या इतर कामांपेक्षा. मला रांगोळी काढायचं काम हे आधीपासूनच खूप आवडतं आणि आधीपासूनच मी ते करत आली आहे. तर घरात सगळेजण काम करायचे आणि मी खाली एकटी रांगोळी काढत बसायची भरपूर वेळपर्यंत. त्यानंतर पाहू शकता दिवे वगैरे तयार करताय तिथे रिया. तर रियाने मला त्यात तेल वगैरे भरून दिलं आणि बाहेर येऊन मी ते दिवे वगैरे लावले. तसं जास्त काही दिवे आम्ही आज लावले नव्हते, तर थोडेफारच दिवे लावले होते काही कारणास्तव. थोडेफार म्हणजे 13 ते 14 दिवस लावले असतील. आणि बघू शकता रांगोळी माझी कंप्लीट झाली आहे. तर मला कमेंट करून सांगा की रांगोळी कशी वाटली ती. आणि पाहू शकता दिवे बघून पिल्लू कसं करतं आहे, काहीतरी वेगळं दिसतं आहे त्याला. आणि काहीतरी वेगळं दिसलं की तो लगेच त्याच्यावर धाप मारायला जातो. आणि पाहू शकता दिवे वगैरे मी लावले. आणि त्यानंतर घरात पाट वगैरे मांडलेला होता, त्याच्या साईडलासुद्धा रांगोळी वगैरे काढून घेतली मी, बघू शकता तुम्ही. तर ही सगळी छोटी मोठी कामं भरपूर असतात दिवाळीच्या दिवसात, तुम्हाला तर माहीतच आहे. तर ती सगळी छोटी मोठी कामं करून घेतली, जसं रांगोळी काढणं, पाट मांडणं वगैरे, ती भरपूर सारी कामं असतात, ती सगळी करून घेतली. तसं म्हणायला गेलं तर आधीसारखी एवढी एक्साइटमेंट आता वाटत नाही, जशी लहानपणी वगैरे वाटायची ना, त्याप्रमाणे एक्साइटमेंट अजिबात वाटत नाही आताच्या दिवाळीला. नंतर आम्ही सगळे रेडी झालो, मी, मम्मी, पप्पा, रिया, आम्ही सगळे रेडी झालो, कारण आम्हाला पिल्लूसोबतसुद्धा फोटो काढायचे होते. त्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो. पाहू शकता तुम्ही, एवढी नाही बट नॉर्मल तयारी आम्ही करून घेतली जस्ट फोटो सेशनसाठी. तर या ब्लाऊज आणि साडीची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्की याची लिंक देईल. तर बघू शकता तुम्ही पिल्लू कसं खेळतं आहे माझ्यासोबत. आणि मी जेव्हापासून तयारी करून आली ना, तेव्हापासून त्याची नजर फक्त आणि फक्त माझ्या कानातल्यावर, बांगड्यांवर आणि ब्लाऊजवर होती, कारण ते खूप चमकत होते ना त्याच्यामुळे. तर कानातले तर तो म्हणजे कान तर एकदमच ओढत होता माझे कानातले बघून. आणि बघू शकतात तुम्ही तो कसा बघतो आहे बांगड्या वगैरे. तर खूप छान वाटत होतं, पाहू शकतात तुम्ही. त्यानंतर ना सर्वांनी पिल्लूसोबत फोटो सेशन केलं आणि त्यातच आम्हाला खूप वेळ झाला होता. बघू शकता तुम्ही, मम्मी पप्पा पिल्लूसोबत फोटो सेशन करत आहे. तर बघू शकता किती छान गोड स्माईल करतो आहे तो. तर त्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि खूप वेळ होऊन गेला होता, 8:30 ते 9 वाजून गेले होते आम्हाला फोटो काढत काढतच. त्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून घेतली मम्मी पप्पांनी. पूजा आरती वगैरे झाल्यानंतर ना आम्ही सर्वांनी एक एक करून पाया पडले. आणि बघू शकता पिल्लूला पण मी घेऊन गेली तिथे. आणि पिल्लूने मात्र रांगोळी वगैरे, प्रसाद सगळं काही खराब केलं तिथे. तर त्यानंतर त्याला उठवलं आणि मी पूजा वगैरे करून घेतली, आरती करून घेतली आणि व्यवस्थित पाया पडून घेतला. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आणि बघू शकता तुम्ही पिल्लू पप्पांसोबत खेळतो आहे. पिल्लूच्या आणि पप्पांच्या मस्तीने आजच्या दिवसाचा शेवट झाला. तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. चलो बाय.